सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमणावर सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आज शनिवारी नई जिंदगी परिसरातील नवजीवन शाळेवर कारवाई केली। या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नवजीवन शाळेच्या आवारातील व शेजारील अतिक्रमित बांधकाम, शेड तसेच रस्त्यालगत उभारलेले लोखंडी आणि सिमेंटचे बांधकाम या मोहिमेत हटविण्यात आले। महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने ही कारवाई पार पाडली। काही स्थानिक नागरिकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडून कारवाईला विरोध करण्यात आला, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत शांततेत ही कारवाई संपन्न झाली। शहरातील रस्ते मोकळे करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली संरचना हटविणे हा अतिक्रमण मोहिमेचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या कारवाईत अतिक्रमण विभागाचे निरीक्षक, अभियंते, पोलीस अधिकारी, महापालिका कर्मचारी उपस्थित होते। या कारवाईनंतर काहींनी महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी शाळेच्या अडचणीचा विचार करण्याची मागणी केली। या कारवाईवेळी अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत डोंगरे, कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आज दिनांक 11 रोजी दिनांक 7 रोजी अपनानगर येथील नवजीवन हायस्कूलचे अर्धवट राहिलेले पाडकाम आज पूर्णरित्या पाडकाम करण्यात आलेले असून इथून पुढे अतिक्रमण करणाऱ्यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की पोलीस, आमचे आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे असे अतिक्रमण करू नये व पाडून घेऊन आपले नुकसान करून घेऊ नये हीच मनपातर्फे विनंती। सर, हे काढलेल्या अतिक्रमणाचा अवजारा जो आहे तो केव्हा उचलणार आणि कोण उचलणार आहे? ड्रोन ऑफिस केव्हा उचलणार आहे त्याचे? आम्ही आता लगेच आमचे दत्ता साहेब आम्ही पत्र देऊ, लगेच उचलालो सोमवारपासून प्रयत्न राहतील। मागच्या वेळेस कारवाई पूर्ण का झाली नव्हती? वेळेअभावी आणि इथून पुढे परत दुसरे ड्रोन अतिक्रमण होऊ। थँक्यू। अपनानगरच्या स्थानिक लोकांची तक्रार होती रस्त्याबाबत, तेव्हा या महानगरपालिकेची कार्यवाही यापूर्वी आली होती, परंतु ती येथील स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे ती कारवाई मध्यंतरी थांबवण्यात आली होती। आज रोजी कारवाई ठरल्याप्रमाणे आम्ही योग्य तो बंदोबस्त लावला। संबंधित जी समोरची पार्टी आहे त्यांना आधीच बोलून ताकीद दिली होती, त्यांनी आश्वस्त केलं होतं की आज आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही, त्यामुळे सदरची कारवाई ही शांततेत पार पडलेली आहे। एकूण किती पोलिसांचा बंदोबस्त होता? 50 पोलीस होते, 7 अधिकारी और 50 कर्मचारी। ये जो अतिक्रमण बोल रहे हैं, तो इसकी अगर रीतसर मोजनी होंगी तो ये अतिक्रमण कहाँ भी नहीं निकलेगा। एक्चुअली मैटर ये बिना परवाने का था कि परवाना नहीं था, कंपाउंड वॉल बांधे थे, उसके ऊपर जो है पत्रे डालकर बच्चों के खाने का इंतजाम करे थे हम, मगर खैर अभी क्या खैरफा तो सब जगह रहते हैं, तो उसका नतीजा निकला। और ऐसा नहीं है, पूरे अपना नगर में एक भी रोड जो है जो लेआउट पर है वो साइज का नहीं है, सब रोड छोटे हैं। इसके लिए हम वहाँ पर कारपोरेशन में अर्ज भी दिए कि पूरे रोड जो है हमको बड़े करके मिलना बोलकर है क्या। तो अभी देखेंगे ये लोग कितना इनिशिएटिव लेकर कारपोरेशन वाले इसके ऊपर कार्रवाई करते, और आप लोग भी थोड़ा फॉलोअप ले वो ताल्लुक से, तो ज्यादा बेहतर रहेगा। यहाँ पर बच्चे तकरीबन 800-900 बच्चे आते हैं जाते हैं, ये बहुत ज्यादा तकलीफ होती है उनको आने जाने के लिए। तो थोड़ा सा अगर लोकल लोग भी समझ कर लें, बच्चों की परेशानी को समझ कर लें, तो ये परेशानी बच्चों को नहीं होगी। और ये अतिक्रमण वाला मामला नहीं था, ये बिना परवाने वाला मामला था, और इंशाल्लाह बहुत जल्द हम लोग जो परवाना डालकर जो है अपनी अपनी जगह पर जो है वापस से काम करेंगे। कशाची तक्रार? रोड छोटे मी तक्रार केलेली, ऑलरेडी तक्रार केलेली आहे, रोड छोटे आहेत, लहान आहेत म्हणून। आणि 2016 मध्ये मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता, तक्रार केली होती की रोड हे लहान करण्यात आलेले आहे कंपाऊंड बांधून, तर त्याला मोकळा करून द्यावं। 2016चा आहे, तर त्या माझ्याकडे ओसी पण आहे त्याची, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। आणि समोरचे लोक आता 1-2-3 वर्ष झाले ते पाठपुरावा करत आहे आणि त्यांच्यानुसार कारवाई झालेली आहे।
काय हरकत नाही, आम्ही परमिशनसाठी टाकालो आणि लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळून जाईल इन्शाल्लाह. बरं रमेश साहेब, बोला की. तुम्ही मोठेपणा दाखवून तुम्ही ही कारवाई स्वीकारलेली आहे, हो. बरोबर आहे. हो. परंतु तुम्ही आताच म्हणलात की या नगरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अतिक्रमण आहे. हो. काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल तर तुम्ही आता सांगू शकता की कोणत्या ठिकाणी झालेलं, कोणी गेलेलं अतिक्रमण? नाव काय घ्यायचं साहेब, राहायला 26 घर आहेत काय, आणि शेजाऱ्यांना पड़ोसी को तकलीफ नहीं देने का ये मामला जो है हमारा दिन सिखाता है. तो हिसाब से आप अगर देख रहे हैं तो आपको यहाँ पर अतिक्रमण दिख रहा है ना सबको अतिक्रमण. मेरे को बहुत लोग बोले अतिक्रमण की तकरार दो, मतलब क्या करने का अपने उनका उनके साथ अपना अपने साथ. और वो रोड ये सब जितने 6-7 रोड हैं पूरे रोड ये छोटे हैं, जितने पेपर पर है उतने जगह पर नाही. कायदा सर्वांना सारखं आहे. आता बघू आता कॉर्पोरेशन काय कारवाई करते. आणि साहेब मिळालेल्या माहितीनुसार ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे असं हो सांगण्यात आलं. बरोबर आहे की तर त्याच्यावर काय आपलं भाजी मंडईसाठी आरक्षित आहे आणि ते आमची खरेदी आहे आणि खाजगी रिझर्वेशन जागा खरेदी विक्री होऊ शकते आणि ओपन स्पेस खरेदी विक्री होत नाही. ते आम्ही खरेदी केलेली आहे आणि बघू आम्ही करत आहे की काहीतरी त्याच्यावर आम्हाला परमिशन मिळून जावं म्हणून बांधकामासाठी. ओपन अपना नगरची ओपन जागा आहे अपना नगरची ही ओपन जागा आहे पाठीमागं तुमच्या, आणि त्याला पण जे आहे हे लोक कंपाऊंड बांधून बंदिस्त करत आहेत. त्यामुळं लोकांना गाडी पार्किंगसाठी, मुलांना खेळण्यासाठी, शाळेत येणार जाणाऱ्या मुलांसाठी ते अडचण निर्माण होत आहे. लोकांचं म्हणणं असं आहे की हे शाळा यशोदानगर मध्ये आहे, अपना नगर मध्ये नाही. त्यांना रस्ता यशोदानगर. तुम्ही ओरली ऐकणार साहेब का पेपर नाही, त्यांचा बघणार? आरोप आहे, नाही त्यांचा ठीक आहे, आरोप आहे. त्यांचा आरोप आहे. आरोप कोणी काही करू लावू शकतो त्याला. त्याला उत्तर काय द्यायचं आहे आम्हाला ऑफिशियली जर आलं तर आम्ही ऑफिशियली आमच्याकडे ते पेपर दाखवू की आमची शाळा अपना नगर मध्ये आहे म्हणून. तर विद्यार्थ्यांच्या म्हणजे झालेले जे नुकसान आहे ते विद्यार्थ्यांचे आता सध्या त्याची जबाबदारी आता कोण घेणार सांगा की, शासन पण घेणार नाही. तर ते आम्ही नैतिकता दाखवून जे आम्ही त्याची जबाबदारी घेतो त्या नुकसान झालेल्याची. कारण आम्ही समोरच्यांना सांगितलं होतं की 10 तारखेला आम्हाला ते अल्टिमेटम दिलेलं आहे 48 तासाचं. तर फक्त एक 4-5 दिवस तुम्ही सांगा की परीक्षा चालू आहे आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. हे काय पर्याय काय, तुम्ही मर्ज करणार का विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये? काय नाही शाळेत क्लासरूम आहेत, क्लासरूमचा प्रॉब्लेम नाही. ते तसलं नुकसान होणार नाही. फक्त ते हॅरेसमेंट होऊ नये तर एक 4 दिवस वाढून द्या. सुट्ट्या दिवाळीचे 4-5 दिवसानंतर सुट्ट्या सुरू आहे. तर त्यांना तेही जे आहे ते त्यांना करू दिलं नाही. आम्हाला शुक्रवारी पाडकाम करायचं म्हणजे करायचं. आणि 2 दिवसापासून माझं पाडकाम सुरू आहे. तुम्ही आल्यानंतर ते तुम्ही व्हिडिओ केला तर तुम्हाला माहित झालं असेल की 90% काम झालेला होता. गोविंदवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही दुपारपर्यंत काम संपून टाका. आता 1 तासात संपणार होतं काम. त्यामध्ये त्यांना ते बघू झालं नाही आणि त्याने काही करून जे आहे पाठपुरावा करून आता काय ठाऊक कोणाची कसली मानसिकता असते. जाऊ दे, आपली चूक झालेली आहे की आपण परवाना घेतला नाही. तर परवान्यासाठी टाकून जे आहे लवकरात लवकर आम्ही करून घेऊ.